धन्यवाद डीजे। धावफलक 4 धावेने मुसंडी घेतोय। 22 धावा धावफलकावरती आहेत। 3 षटकांचा खेळ इथे संपलाय। षटक क्रमांक 4 साठी नवीन गोलंदाज तिथे पाचारण केलंय। मला वाटतं केतन गोलंदाजी मार्कवर आहेत। क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे आणि अगदी कव्हर पॉइंटच्या मधोमध सीमा रेषेवर एक खेळाडू तिथे तैनात आहे। असे 5 खेळाडू नक्कीच 38च्या बाहेर आपण पाहतोय। नेहमीच या परिसरामध्ये अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो। कधी उंडरी परिसरामध्ये या स्पर्धा भरवल्या जातात, तर कधी येवलेवाडी परिसरामध्ये, कधी तर उरुळी देवाची या परिसरामध्ये या स्पर्धा भरवल्या जातात। हा चेंडू पायावरती आदळलाय। लेग बाईज स्वरूपाची एक धाव पंचांनी कळवली। एक लेग बाईज धावफलक पुढे गेलाय। धावफलकावरती 23 धावा या धावफलकावरती आहेत। बरीचशी चर्चा या स्पर्धेची या परिसरामध्ये आहे। अतिशय दैदिप्यमान आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय। 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू फेकून दिलाय। अगदी खणखणीत चौकार, सीमापार 4 धावा। शशांक आपल्या संघासाठी एका बाजूने किल्ला लढवतोय। 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या खेळीमध्ये आपण सजवताना पाहिलाय। केतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत। खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता। रोहित शेवटे तिथे सज्ज आहे। चेंडू फील्ड करत असताना 1 धाव तिथे घेतली गेली। एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जातोय। धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत। लोअर फुल टॉस हा चेंडू होता। 1 धाव तिथे घेतली। मला वाटतं दुसरीचा प्रयत्न शशांक कडून केला गेला नाहीये। सुनील भाऊ एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात। एका बाजूने शशांक आक्रमण करतोय, तर दुसऱ्या बाजूने एक सिंगल डबल स्ट्राइक देण्याचा प्रयत्न सुनील भाऊंचा मैदानाच्या आतमध्ये आहे। केतनचा हा शशांकचा हा फटका डीप कव्हरच्या दिशेने खेळलाय। सीमा पार और एक रन। बाइक निकालो, गोवा जाओ। पेट्रोल का पैसा, रास्ते में नाश्ता, दिमाग का भेजा फ्राई। ना रास्ते का भरोसा, ना मौसम का भरोसा। कौन भरेगा पैसा, कौन खाएगा गोली? हाँ मैं नहीं। बस एक रसूल है जो सारे जहां को कबूल है। अपना बस एक रसूल है सारे जहां को कबूल है। 35 धावा धावफलकावर आहेत। 4 षटकांचा खेळ इथे संपलाय। कॅमेरामन गोविंद चव्हाण षटक क्रमांक 5 ला इथे प्रारंभ करतायत। पहिला चेंडू फुल टॉस आहे। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे। जगदीश भाऊ चेंडूवरती येत आहेत। 1 धाव घेतली आहे। एका धावेनं समाधान व्यक्त केलं। एका धावेनं धावफलक पुढे गेलाय। 36 धावा या धावफलकावरती आहेत। गोलंदाजी मार्कवर गोविंद चव्हाण
आणि समोर असतील त्यांचेच बंधू महेंद्र चव्हाण. भावाभावातील तुंबळ लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलाय. खरं तर चांगला झेल तिथे झालाय, परंतु चेंडू जाईल अगदी सीमा पार. खणखणीत षटकार 6 रन. हा चेंडू बॅटची आतील कड होती. एक धाव घेतली आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहिलंय. दरम्यान 2 धावा एस्टनच्या मधोमध घेतल्या. तिहेरीचा प्रयत्न तिथे करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ऐनवेळी नकार दिलाय. 2 धावांनी धावफलक गेलाय पुढे. धावफलकावर आपण जाणार आहोत. 44 धावा धावफलकावरती आहेत. गोविंद पुन्हा एकदा सज्ज आहे. बॅटच्या मधोमध खरं तर घेतलाय चेंडू. एक धाव तिथे घेण्यामध्ये रोखू शकत नाही. एका धावेने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 45 धावा या धावफलकावरती आहेत. गोविंद चव्हाणचा हा चेंडू सुनील भाऊ यांच्यासाठी पॉइंटच्या दिशेने खेळलाय त्यांनी. एक धाव तिथे घेतली. एका धावेने पुनश्च एकदा धावफलक पुढे गेलाय. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. काहीशी सावध आणि संत केलेली सुरुवात अधिरा 11च्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुलटॉस चेंडू फेकून दिलाय सीमा पार और 6 रन. षटकार. लाडाचं शेठ तुम्ही, गावाचं शेठ तुम्ही, मी तुमची लाडाची शेठानी राया, मी तुमची लाडाची शेठानी, मी तुमची लाडाची शेठानी. महेंद्र चव्हाण मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं आज घरूनच सेट होऊन आलेले आहेत. 4 चेंडू त्यांनी खेळले. 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा त्यांनी आपल्या संघासाठी जमवल्यात. मला वाटते सकाळी नाश्त्यामध्ये षटकार खाऊन आलेले दिसत आहेत. त्यामुळे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. या ठिकाणी उपस्थित होतात आमच्या मित्र फार्मामधील एक चांगले खेळाडू राहुल भोर. आपल्या देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतो. सर्व उपस्थित खेळाडूंचं मनापासून स्वागत आहे. प्रसाद नवीन गोलंदाज. तिसऱ्या पंचांची मदत तिथे घेतली आहे. मला वाटतं फलंदाज बाद आहे की नाही ते पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत स्क्वेअर लेग पंचांनी घेतलेली आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 46 धावा. असं केलंय काय? 52 धावा आहे धावफलकावरती. माफ करा. तिसऱ्या पंचांची मदत इथे फलंदाज बाद आहे की नाही त्यासाठी घेतली जाते. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूयात. फलंदाज बाद आहे. स्टंपिंग आउट या प्रकारे फलंदाज बाद होईल. काहीशे निराश मनानं सुनील भाऊ मैदानाच्या बाहेर परतत आहेत. खरं तर आज संघाचा डाव सावरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एका बाजूने फलंदाज आक्रमण करत असताना दुसऱ्या बाजूने चांगली साथ त्यांनी फलंदाजांना दिली होती. एकेरी 2 धावेवरती त्यांनी भर दिला होता, परंतु शेवटी मित्रांनाच घात केला असं म्हणावं लागेल. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु मागे वळून पाहता येतं यष्ट्यावरती मित्रांनं बुलडोजर फिरवला होता केव्हाच. फलंदाज इथे बाद होईल. चौथा झटका अधिरा 11 संघाला बसतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आलोक राजपूत, ज्यांनी मला वाटतं काल एक तडाखेबंद फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती, परंतु नशिबाची साथ नक्कीच त्या संघाला नव्हती. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना संघ पराभूत झाला. मला वाटतं 12 चेंडू 34 धावांची गरज असताना गोलंदाजावर चढवलेला हल्ला, मला वाटतं एका षटकामध्ये जवळजवळ 26 धावा त्यांनी बनवल्या होत्या. 4 षटकार खेचले होते.
परंतु नशिबाची साथ नव्हती असं तिथे म्हणावं लागेल. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना सामना आदिरा 11 संघानं गमावला आणि नक्कीच स्पर्धेतून बाहेर त्यांना पडावं लागलं. अलोक राजपूत फलंदाजी करण्यासाठी आतमध्ये येत आहेत. आयोजकाच्या देखील भूमिकेमध्ये त्यांना आपण इथे पाहतो या स्पर्धेमध्ये. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खरं तर मोठा फटका खेळायचा होता परंतु टाइम करू शकले नाही. बॅटच्या खाली टो एंडला चेंडू लागलाय. धावबाची संधी तिथे आहे. यष्ट्या तर उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होईल बाद. क्रिकेटमधील आत्महत्या, फलंदाज बाद. कम ऑन डीजे. राहू द्या. 5 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. अर्धा डाव तर कोसळला गेलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये मला वाटतं 2 फलंदाज बाद झाले होते. तर तदनंतर शशांक आणि सुनील या 2 फलंदाजांना डाव सावरला होता. तदनंतर शशांक बाद झाल्यानंतर महेंद्र चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर थोडेसे मोठे फटके खेळले. धावफलक थोडा हलता ठेवला. 50च्या जवळपास धावफल पार करून दिला आणि तदनंतर पुनश्च एकदा एका पाठोपाठ 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीत आलाय. परंतु स्पर्धेचे नियम चेंज आहेत. सलामीचे फलंदाज वेगळे असतात प्रत्येक सामन्यामध्ये. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये सलामीसाठी ज्यांनी फलंदाजी केली होती राज साळवी ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यामुळे कदाचित सलामीचे हे दोन्ही फलंदाज आहेत. त्यामुळे घाबरण्याचं कारण आदिरा 11 संघाला नाहीये. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज आहे. अखोट टप्प्याचा हा चेंडू होता. गुडघा टेकवत नटराजन स्टाईलनं हा फटका त्यांनी खेळलाय. 1 धाव तिथे घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न त्यांनी खरं तर केला होता परंतु महेंद्र चव्हाण यांनी नकार कळवल्यानंतर धावफलक 54 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्र चव्हाण हा फटका नो मॅन्स इन लँड तिथे आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथे केलाय. 2 धावा तर केव्हाच कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावफलक इथे पुढे जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा या धावफलकावरती आहेत. प्रसाद डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. केतन त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळताना आपण त्यांना पाहिलंय. पायाच्या साह्याने चेंडू त्यांनी नक्कीच अडवलाय. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जातोय धावफलकावरती. 58 धावा धावफलकावरती आहेत. प्रसादचा या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत. बॅटच्या मधोमध खरं तर घेतलाय. केतन डाऊन दी बॉल. महेंद्र चव्हाण बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. 6वा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. 58 धावसंख्येवरती बसलेला हा 6वा झटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अठ्ठावन्न धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक 6 इथे मला वाटतं संपलंय आणि शेवटच्या षटकासाठी रोहित शेवटेला पाचारण केलंय. रोहित शेवटेनं पहिलं षटक उरुळी देवाची एंडच्या दिशेनं टाकलं होतं तर दुसरं षटक हायवे एंडच्या दिशेनं तो घेऊन आलाय. या षटकामध्ये आक्रमण खरं तर गोलंदाजावरती करावं लागेल. 7 षटकांची लढत आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगला धावफलक संघासाठी उभे करणं या 2 फलंदाजांचं कर्तव्य आहे. दुसऱ्या बाजूनं चांगली गोलंदाजी करण्या संघाकडून झाली. या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा फटका फेकून दिलाय. सीमा पार खणखणीत षटकार. 6 रन. राज साळवींचा हा फटका होता. खरं तर अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि अगदी सहजपणे त्यांनी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं तो खेळला. एक आवडता फटका आहे त्यांचा. रोहित शेवटेचा हा चेंडू यष्ट्यावरती आदळलाय. प्लेड ऑन इथे म्हणावं लागेल. फलंदाज होईल बाद. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यानंतर 7वा फलंदाज माघारी येतोय आदिरा 11 संघाचा.
राज साळवींच्या बाद होणारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. पिंक्या टेमगिरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. सर्वात हलत डुलत फलंदाजी करणं हे त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. कधी ते एका जागेवर उभे राहणार नाहीत. कधी ऑन साईडला जातील, कधी ऑफ साईडला जातील. इकडे तिकडे हलत फलंदाजी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हळूवार खेळण्याचा खरं तर प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु बॅटची आतील एज घेतली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. खरं तर नॉन स्ट्राईक एंड फलंदाजाला स्ट्राईकला आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होता, परंतु यश त्यांना त्या ठिकाणी येत नाहीये. शेवटचं षटक आहे. रोहित शेवटे पुन्हा एकदा सज्ज होतोय. रोहित शेवटेचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे खरं तर त्यांनी केला होता, परंतु फलंदाज होईल बाद. धावबाद स्वरूपाचा हा फलंदाज बाद होईल, तंबूच्या आश्रयाला येतोय. खरं तर या स्पर्धेची या परिसरामध्ये खूप चर्चा कालपासून आपण पाहतोय. स्पर्धेचं आयोजन असेल, त्यामध्ये मैदान असेल, स्पर्धेमध्ये बनवलेले डगआउट असतील, जेवण असेल, अंपायरची चांगली दर्जेदार अंपायरिंगचा पॅनल या ठिकाणी दिलाय. आणि स्पर्धेचं कौतुक नक्कीच राज सरांनी देखील केलंय आयोजकांचं, कारण की चांगल्या उत्कृष्ट प्रकारचा नाश्ता आणि त्याचबरोबर जेवण आयोजकांनी या स्पर्धेमध्ये पुरवलं गेलं. त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं अंपायरिंग पॅनल देखील दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगलं असं सुसज्ज मैदान. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवागार गालिच्याचं हे मैदान आयोजकांनी पुरवलं. त्यामुळे आयोजकांचं कौतुक राज सरांनी केलेलं आहे. राज सर, आपलं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि नेहमीच या परिसरामध्ये जेव्हाही क्रिकेटच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये संघ घेण्याचं काम राज सरांच्या माध्यमातून केलं जातं. एक क्रिकेटचा अवलिया खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. क्रिकेटची आवड त्यांना आहे. हा चेंडू पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न खरं तर तिथे केला होता. अभिसाऊचा हा फटका होता. मैदानावरील गवताला गुदगुदल्या करत चेंडू गेला अगदी सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक खरं तर गेलाय पुढे. 68 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील मला वाटतं कदाचित शेवटचा चेंडू इथे शिल्लक असावा. रोहित शेवटेवरती आक्रमण केलंय. आयोजकांकडून एक सूचना आहे, जे संघ उशिरा मैदानाच्या आतमध्ये येतील त्यांना कमी षटक फलंदाजी करावी लागेल.
मालकत्व सन्माननीय श्रीमंतजी मिरकुटे या मान्यवरांनी घेतलं होतं. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर ऋषी जगताप यांच्या माध्यमातून आपण पाहिलं शिवमुद्रा 11 या संघाचं संघ मालकत्व जे घेतलं गेले होतं, जो संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय शिवमुद्रा 11 याचं संघ मालकत्व ऋषीजी जगताप यांनी घेतलं होतं. त्याचबरोबर अधिरा 11 या संघाचं संघ मालकत्व आपण पाहतोय सन्माननीय बबलूजी झेंडे, त्यांचा देखील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यांच्या माध्यमातून अधिरा 11 संघाचं संघ मालकत्व घेतलं होतं. तर सूर्या 11 या संघाचं संघ मालकत्व धर्मेंद्रजी सिंग या मान्यवरांनी घेतलं होतं. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतो. खरं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची संधी पॉईंटच्या दिशेने तिथे होती. मला वाटतं शशांक किंवा डीडी कदाचित तिथे असावे. पहिल्या चेंडूवरती झेल तिथे सुटलाय. 70 धावांचा पाठलाग किती करायचा आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज शशांक जगदाळे यांना पाचारण केलं गेलंय. खरं तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केली होती. फुल टॉस चेंडू खरं तर 38 सर्कलच्या डोक्यावरून फेकून दिला आहे. एक खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे विकास शशांकचा हा चेंडू अभिसाहू चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज होईल बाद. केतन त्या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोविंद चव्हाण. पहिल्या षटकामध्ये शशांकनं आपल्या संघासाठी यश संपादन केलंय. 70 धावांचा पाठलाग किती करत असताना खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं अधिरा 11 संघासाठी गरजेचं होतं आणि तशीच गोलंदाजी नक्कीच शशांकच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते. गोविंद चव्हाण स्ट्राईक एंडला सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला चेंडू तिथे होता. फक्त दिशा दिली, एक घेतली, दुसरीचा प्रयत्न नक्कीच रोहित कडून करण्याचा होता, परंतु गोविंदनं तिथे नकार कळवला. 1 धावेने धावफलक गेलाय पुढे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 6 धावा षटक क्रमांक 1 मध्ये धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडच्या दिशेनं टी शर्ट वरती जर पाहिलं तर 809 नंबर आहे आणि चेंडू फेकून दिलाय. डीप पॉइंटच्या डोक्यावर फेकून दिलाय. एक खणखणीत चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे 115 यांचं देखील कौतुक आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. खरं तर रोहित शेवटेने एक आगळा वेगळा फटका खेळला होता, ज्याला आपण स्विच हिट म्हणू शकतो. एक चांगला फटका, आणि असे फटके खेळणं तितकेसे सोपे नाहीत. या फटक्यांसाठी तुम्हाला चांगली प्रॅक्टिस देखील करावी लागते. तदनंतर तुम्ही त्या प्रकारचे फटके तिथे खेळू शकता. षटक क्रमांक 2 ला प्रारंभ होत असताना पिंक्या टेमगिरे नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू खरं तर बॅटची कट घेऊन शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने तिथे 1 रन घेतली आहे. 1 धावेने धावफलक गेलाय पुढे. धावफलकावरती आपण जाऊया. 11 धावा धावफलकावरती आहे. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती आलाय. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आपण धावफलकावरती पाहतो. 1.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर हा चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकलाय. खणखणीत चौकार, 4 धावा. यानंतर समालोचन करतील वाडे नावाने प्रसिद्ध असणारे या परिसरातील प्रसिद्ध समालोचक आणि प्रसिद्ध खेळाडू.
त्याचबरोबर प्रसिद्ध अंपायर, प्रसिद्ध स्कोरर, सगळीच भूमिका ते पार पाडतात आणि ते आता समालोचन करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 16 या आकडेवरती. तर फलंदाजासाठी आपण पाहतोय गोविंद चव्हाण आणि रोहित शेवटे यांची जोडी आतापर्यंत सुरेख प्रकारची कामगिरी राहिली आहे. आणि यावेळेस मनकट करण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड अंपायरचा कॉल या ठिकाणी आणि यावेळेस फलंदाज नॉट आउट. पुन्हा एकदा फटका. यावेळेस स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीची एज चेंडू गॅपने टावल होतं. पहिली घेतली, दुसरी धाव देखील प्रयत्न आणि दुसरी देखील सक्सेसफुल. सुरेख प्रकारची फटकेबाजी करताना दोन्ही फलंदाज रोहित शेवटे आणि गोविंद चव्हाण. गोविंद चव्हाण यांना आपण पाहतो उर्वरित प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये दरवेळेस चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहते. पुन्हा एकदा स्टेपआउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस खराब कॉल दिला होता आपण. फेकी खराब. फलंदाज बचावले आणि यावेळेस एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय रोहित शेवटे यांना निश्चितच शेवट गोड करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली. या सामन्यामध्ये देखील महत्वाच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरीची गरज. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस डॉट बॉल. षटक होतोय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. गुडीजी. तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो. उरुई गावचा सितारा, एक उत्कृष्ट असा खेळाडू, नामवंत दिग्गज अष्टपैलू खेळाडू अभि जाधव. आणि निश्चितच आपण पाहतोय अभि जाधव यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. एकच खुर्चीवर बसले ते दोघं. आणि यावेळेस अभि यांचा पुढचा चेंडू पाहतोय. पहिला चेंडू सुरेख टप्पा डॉट बॉल. आणि अभि जाधव गोलंदाजी करतात. त्यांचे दोन्ही चिरंजीव मोबाईल मध्ये गेम बघतात. दोघांना इंटरेस्ट नाही. आणि एक जण तर आता हळूच बोलतोय, पप्पाने काल का नाही केला, आज काय करतील. अभि यांचा पुढील चेंडू सुरेख प्रकारची गोलंदाजी. आणि यावेळेस देखील एक चांगला मारा, शरीर भेदक मारा केला होता लेग बायच्या स्वरूपात. एक धाव. अजूनही 50 धावांची गरज आहे. अभि जाधव सुरेख प्रकारची गोलंदाजी करतो आतापर्यंत या षटकामध्ये. आणि यावेळेस शॉर्ट पिच बॉल केला होता या षटकामध्ये. सुरेख प्रकारची गोलंदाजी. 3 चेंडू हाताळल्यात आणि त्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली अभि जाधव यांनी. निश्चितच अभि जाधव आपण शरीरयष्टी बघितलं तर त्यांची एक मजबूत धाकड असा खेळाडू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा यावेळेस देखील हलकीशी चेंडू डाऊन द लेग टाकला होता. पहिले धाव घेतले आणि यावेळेस खराब थ्रो. संघ मालकाकडनं झाली चूक. अय पोरा बाहेर बाहेर बाहेर. अभि जाधव चिरंजीव बाहेर या, बाहेर या, बाहेर या. पुढील चेंडू आपण पाहूया. अभि यांचा सामना करतो रोहित शेवटे. आणि यावेळेस हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट.
निश्चितच या षटकामध्ये पाहतोय आपण अतिशय चांगल्या प्रकारची फटकेबाजी करत होते रोहित शेवटे, पण थोडंसं जास्त शफल करून डीप स्क्वेअर रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्ट करू शकले नाही आणि यावेळेस फलंदाज झाले ते बाद. त्यांची जागा घेण्यासाठी आले तो फलंदाज रणजित घुले. रणजित घुले यांचा आपण बेस्ट स्कोर पाहायला गेला तर मागील झालेल्या उरुळी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जेव्हा संघाला 4 षटकामध्ये 60 धावांची गरज होती त्यावेळेस रणजित घुले यांनी 1 ओव्हर ठेवून तो सामना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. अतिशय चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली होती. निश्चितच आत्ता देखील त्याच प्रकारची फटकेबाजीची गरज आहे रणजित घुले यांच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला ते 3 अभिष जाधव. आणि अभि यांचा यावेळेस पहिला चेंडू सुरेख प्रकारचा टप्प्यावर गोलंदाजी करताना डॉट बॉल षटक होतोय समाप्त. या षटकामध्ये खर्च केले फक्त 3 धावा. 3 षटकाच्या सावधीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकडेवरती. तीन षटकाच्या सावधीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकडेवरती. निश्चितच इथून पुढे मोठे फटकेबाजीची गरज आहे संघाला जर सामना विजय मिळवून द्यायचा असेल तर. आणि आपण पाहतोय गोविंद चव्हाण फलंदाजी मार्कवर. आणि गोलंदाजी मार्कवर ओल्ड इज गोल्ड वय क्रमांक 54 सुनील काका बिदे. आणि यावेळेस पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. गोविंद चव्हाण यांचा ब्रँडेड षटकार. आणि यावेळेस 1 तेरी तो 1 मेरी. यावेळेस हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गोल फलंदाज बाद. जे गोविंद चव्हाण यांची जागा घेण्यासाठी आलाय तो फलंदाज. नुकत्याच उरुळी प्रीमियर लीग ऑक्शन प्रक्रियेमध्ये सर्वात महागडा खेळाडू किरण शेवाळे ऑन स्ट्राइक आपण पाहू शकता. 22 चेंडू आणि 42 धावांची गरज. आणि किरण शेवाळे यांचा ब्लास्ट पहिला चेंडू आला होता स्लॉट मध्ये त्याला पोहोचवलं शेजारच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतो उत्तुंग षटकार. आल्या जसं काही डकआउट मधनं सेट होऊन आलाय फलंदाज किरण शेवाळे. सुरेख प्रकारची फटकेबाजी. पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक स्वरूपाचा चेंडू होता हेलिकॉप्टरचा काढला होता पण हेलिकॉप्टर मध्ये डिझेल कमी त्यामुळे चेंडूने जास्त हाईट घेतली नाही. यावेळेस एक धाव सुरेख प्रकारची फटकेबाजी किरण शेवाळे यांच्या माध्यमातून. आता स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय रणजित घुले. आणि यावेळेस फुलटा चेंडू आता रणजित घुले यांच्यासाठी फटकादार खेळले गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले 1 बाय सीमा रेषा पार चौकार.
आणि सुरेख प्रकारची फटकेबाजी करताना दोन्ही फलंदाज या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फटका खेळला यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. महेंद्र चव्हाण डाऊन द बॉल मिळेल फक्त एकेरी धाव. एक चांगला थ्रो. निश्चितच दोन्ही फलंदाजांनी या षटकामध्ये मागील षटकामध्ये जे कमी धावसंख्या आली होती ते भरपाई आता करून काढली या षटकामध्ये. नितीन नितीन तेवढे टेबल घेऊन येतो तेवढे 2 ते 3 राहिलेले इथं आणून ठेवायचे ते तीन. निश्चितच स्वर्गीय सुभाष सोहनराव शेलार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व पहिले अतिशय बहारदार नियोजन आतापर्यंत या भागातील एक नंबर 1 नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 4 कॅमेराच्या माध्यमातून लाईव्ह संपूर्ण 182हून अधिक देशांमध्ये यूट्यूबद्वारे लाईव्ह दाखवण्यात येत आहे. TLC लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलवरती अतिशय सुरेख प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला. क्रिस्टल ट्रॉफी प्रथमच या भागामध्ये क्रिस्टल ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आज संध्याकाळच्या सत्रामध्ये कळेल की कोण असेल या वर्षीचा पहिल्या पर्वाचा मानकरी. आतापर्यंत प्रत्येक संघाने सुरेख प्रकारची कामगिरी केली. निश्चितच छाप सोडली आहे या मैदानावरती. पण आता कालच्या पेक्षाही अजून अधिक चांगलं खेळावं लागेल. आणि आता संघासाठी अभि यांचा पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल रणजित गुले यांनी केलंय पुल. फक्त एकेरी धावेसाठी क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या चेंडूवर अभि जाधव यांचं सिंगल धाव आली. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज. किरण शेवाळ निश्चितच मॅच टर्निंग पॉइंट फटकेबाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हलक्या हाताने यावेळेस चेंडूला कॅपमध्ये ठेवलेले पॉइंट रिजन मध्ये पहिली धाव पूर्ण. दुसरी देखील पूर्ण. काका चित्त्याच्या गतीने धावताना आणि या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलंय. निश्चितच संघासाठी एक धाव वाचवली. वय क्रमांक 54. एकदा निश्चितच काकासाठी जोरदार टाळ्या उद्या. सुरेख प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षण. या वयात देखील चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. वय क्रमांक 54 आणि एक धाव शॉट. ऑन फील्ड डिसिजन सर. ऑन फील्ड डिसिजन कंटिन्यू ठेवा. आताचे किती धाव सर? एक शॉर्ट रन आहे का? नाही. ओके. आता हे चेंडूवर 3 धावा पळून काढले. पुन्हा एकदा आपट मारा. यावेळेस केलंय पूल. पूल ठरतोय पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार.
निश्चितच अभि जाधवने पहिल्या षटकात अतिशय उत्कृष्टरित्या हाताळला होता, पण या षटकामध्ये काहीसा मोठमोठे फटकेबाजी त्यांच्या गोलंदाजीवर खेळताना फलंदाज रणजित घुले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संघाची अर्धशतक तर पूर्ण झाले आणि या चेंडूवर एकेरी धाव. धावसंख्या झाली ती 51 धावा अजूनही जिंकण्यासाठी. शेवटचा 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. किरण शेवाळे ऑन स्ट्राईक आणि या ठिकाणी कीपरकडनं थोडीशी चूक आणि त्यावर अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. शेवटचे 13 चेंडू 18 धावांची गरज. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो दिलो की धडकन चॉकलेट बॉय मयूर जगताप यांचं या ठिकाणी होतंय आगमन. आपलं देखील हार्दिक असे स्वागत. आणि याच ठिकाणी होलकरवाडी गावचे एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर, दिग्गज नामवंत खेळाडू गणेश अण्णा जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. पुढील चेंडू आणि यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड फटका तर खेळले, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. अभिषेक साहू चेंडू खाली आणि फक्त एकेरी धाव. या ठिकाणी षटक होतोय समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती. तर अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अभिषेक साहू यांना. अभि साहू या भागातील एक अतिशय नामवंत दिग्गज खेळाडू, अनेक स्पर्धा ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवले, तोच आता गोलंदाजी मार्कवर संघाची धुरा सांभाळण्यासाठी. प्रॉपर ऑलराऊंडर. आणि यावेळेस पहिला चेंडू हलक्या प्रकारचा टाकला होता आणि गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. आनंद बॉल दे ना. अरे गेलाय की तो तिथं, पण तो बॉल सापडत नाही तिथं, माहिती ना तुला.
5 बॉल काय झालं डॉट गेला का आता डॉट गेला का बॉल अग आई तुमचा हात चुकून पकडलाय 6 बॉल 7 वैभव निकमला बोलो इलाइट वाला कॅप्टन आणि ह्याचा कॅप्टन बोलो शिवन्नाचा पाहुण 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. शिवन्या 11 आणि इलाइट 11. इलाइटचे कॅप्टन आणि शिवन्याचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. बॉलर कोणी बॉलर नेम बाबू पुणेकर. सुनील पाहुणेने मारलेला उत्तुंग फटकार आणि खणखणीत चौकार. चार बॉल 3 रनांची आवश्यकता. मॅच मध्ये परत ट्विस्ट. 3 धावांची आवश्यकता. इथे इलाइट 11 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्यास बॉलिंग करताय का आपण कमेंटेटर नाहीच. काय केलंय स्कोरिंग कडे चालू आहे. जुना बॉल घ्या राज सर. कोण घेतला तर या ठिकाणी दुसरी मॅच शिवन्या 11 आणि इलाइट 11 यामध्ये आहे. इलाइट 11 नी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घ्यायचं. क्षेत्ररक्षण करण्याचा इथं निर्णय घेतलाय. काय करतात आपल्या टीम मध्ये बघूया आज.